वेलकम टू डे नंबर 31. ओके, डे नंबर 30 मध्ये आपण पायथन इंटरव्ह्यू सेशन 1 घेतलं होतं, ज्यामध्ये आपण 7 ते 8 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स कव्हर केले. एकदा जस्ट मी क्विक ओव्हरव्ह्यू सांगतो तुम्हाला काय केलं होतं आपण. सो डे नंबर 30 मध्ये आपण हे 7 इंटरव्ह्यू क्वेश्चन स्टडी केले, ज्यामध्ये आपण होतं पायथन इंटरप्रिटर आहे की कंपाइल्ड आहे हे आपण आधी बघितलं. त्यानंतर एफ स्ट्रिंग काय असतं पायथनमध्ये, डिफरन्स बिटवीन फॉर लूप आणि वाईल लूप दोन्ही कधी यूज करायचे ते पण मी तुम्हाला सांगितलं. ब्रेक, कंटिन्यू, पास स्टेटमेंट्स काय असतात ते आपण बघितलंय. डिफरन्स बिटवीन हा इक्वॅलिटी ऑपरेटर आणि हा आयडेंटिटी ऑपरेटर आहे तो पण आपण बघितला. इज हा एक ऑपरेटर आहे. त्यानंतर स्लाइस कशी करायची लिस्ट आणि स्लाइस कशी करायची स्ट्रिंग ही गोष्ट आपण बघितली. आणि पायथनमध्ये कलेक्शन्स कोणत्या कोणत्या आहेत आणि का आपण त्याचा यूज करतो एवढं सिंपल आपण बघितलं. ओके, सो सेशन नंबर 1 वॉज अ बिगिनर लेवल सेशन होतं. सेशन नंबर 2 मध्ये थोडंसं आपल्याला मॉडरेट लेवलला जायचंय. इथे टोटल 9 क्वेश्चन्स आपल्याला बघायचे आहेत क्विकली. सो जास्त वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करून देऊया. आपला पहिला क्वेश्चन आहे, तर क्वेश्चन एकदा सगळं रीड करतो काय. तर आपल्याला बघायचे फंक्शन काय आहेत पायथनमध्ये आणि कसं आपण लिहू शकतो एखादं फंक्शन. सो इकडे तुम्ही सिंटॅक्स लिहायची प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. त्यानंतर आर्ग्युमेंट्स आणि पॅरामीटर्स काय असतात हा एक इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. देन विल मूव्ह टू ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड काय असतो आणि मग रिकर्शन काय असतं आणि कसं ते वर्क करतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. प्रॉपर्टीज काय आहेत लिस्टच्या, टपलच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्यानंतर लिस्टचा आणि टप्पल यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे हे आपल्याला बघायचं आहे. प्रॉपर्टीज ऑफ सेट, सेटच्या काय प्रॉपर्टीज आहेत आणि डिक्शनरीच्या काय प्रॉपर्टीज आहेत, तर एवढं आपल्याला बघायचं. सिंपल आहे सगळं. सो लेट स्टार्ट आवर फर्स्ट क्वेश्चन हिअर. व्हॉट इज द फंक्शन इन पायथन अँड हाऊ टू राईट वन. चला मला सांगा फंक्शनचा काय यूज आहे आपला. कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये फंक्शनचा काय यूज असतो. चलो चलो चलो, माहिती आहे कोणाला फंक्शनचा काय यूज असतो कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. काय झालं याला. चला, इन द चॅट एव्हरी वन मीन्स एव्हरी वन क्विकली सांगायचंय. फंक्शनचा काय यूज असतो कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. कोणालाच माहित नाही का फंक्शन काय काम करतं. सिंपल आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला एखादा कोड हा रियूज करायचा असतो किंवा एखादा स्पेसिफिक टास्क आहे तो तुम्हाला मल्टिपल टाइम्स रिपीट करायचा असतो, त्यावेळेस तो जो काय कोड आहे हा आपण एका फंक्शनच्या ब्लॉकमध्ये लिहितो आणि जेव्हा पण आपल्याला त्याची गरज पडते आपण त्याला कॉल करतो. चला याचं एक्झाम्पल एकदम बेस्ट एक्झाम्पल आपण घेणार आहे की आपल्याला काय करायचंय, मला ॲडिशन करायची 2 नंबरची. फॉर एक्झाम्पल आय वॉन्ट टू ॲड 2 नंबर्स. ओके, आणि आता युजरने सांगितलं मला की आता 12 आणि 13ला तू ॲड करायचं. मग मी असा कोड लिहिणार. इकडे काय कोड आहे माझा 12 प्लस हा 13 असा कोड लिहिणार. मग नंतर मला सांगितलं नाही आता तुला इकडे 15ला आणि 17ला ॲड करायचं. मग यार इकडे मी 15 प्लस 17 असा कोड लिहिणार. त्यानंतर इथे मला सांगितलं तुला 20 आणि 25ला ॲड करायचं. मग मी इकडे 20 आणि 25 असं लिहिणार प्लस. म्हणजे माझं एकच ऑपरेशन ही 3 वेळेस रिपीट होते. ओके, सो इकडे प्लस ऑपरेशन इज गेटिंग काय रिपीटेड. ओके, हे प्लस ऑपरेशन आमचं रिपीट होतंय. मग असाच जर एखादा कोड असेल की जो तुमच्या प्रोग्राममध्ये रिपीट होतोय सारखं सारखं आणि तुम्हाला त्याची गरज आहे, तर काय करणार आपण एक ब्लॉक तयार करणार इथे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एक असा बॉक्स तयार केला आणि त्या बॉक्समध्ये सांगितलं की यार ए प्लस बी म्हणजे ॲडिशन आम्ही करणार आहे, तर तुम्ही फक्त आम्हाला काय द्यायची, तुम्ही फक्त आम्हाला ए ची व्हॅल्यू द्यायची आणि बी ची व्हॅल्यू द्यायची. हे दोन तुम्ही आम्हाला इनपुट द्यायचं. दिस इज इनपुट. आणि ॲज अ आउटपुट तुम्हाला काय देणार आम्ही ए प्लस बीची याची काय ॲडिशन आहे ती देणार. मग तुम्ही जर मला 12 आणि 13 दिलं तर मी सेम कोड यूज करणार. ओके, युजेस सेम कोड. त्यानंतर तुम्ही 15-17 दिलं तरी सेम कोड देणार. त्यानंतर 20 आणि 25 दिलं तरी हा सेम कोड यूज होणार. म्हणजे काय करतोय आपण इथे, आपण कोड रियूज करतोय. काय करतोय, कोड रियूज करते. ओके, सो जो बॉक्स आपण इकडे क्रिएट केलेला आहे किंवा ज्या बॉक्समध्ये किंवा ज्या ब्लॉकमध्ये आपण असा कोड लिहितो की जो आपल्याला रिपीट करायचा आणि मल्टिपल टाइम्स आपल्याला त्याची गरज पडणार आहे, आपल्याला त्याला यूज करायचंय. मग अशा ब्लॉकला आपण फंक्शन असं म्हणतो आणि फंक्शनला आपण नाव पण देऊ शकतो. ओके, सो सिंपलमध्ये डेफिनेशन मी तुम्हाला सांगतो काय फंक्शन म्हणजे काय. फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड. इकडे काय ब्लॉक ऑफ कोड that is repeated and repeated. काय सांगूया आपण, असा एक कोड आहे जो रिपीटेड नाही, आपण असं नाही म्हणणार इकडे. ब्लॉक ऑफ कोड that is used
दॅट इज यूज रिपिटेटिव्हली. ओके, असा एक कोड आहे जो रिपिटेटिव्हली आपण यूज करतो. सो असा कोड आपण त्या फंक्शनमध्ये लिहू शकतो. तर हा जो काय ब्लॉक ऑफ कोड आहे त्याला आपण काय बोलणार, दॅट इज युअर फंक्शन. ओके, हे तुमचं फंक्शन आहे. मग जर तुम्ही फंक्शन लिहिलं तर तुम्हाला काय बेनिफिट भेटतो, इकडे बेनिफिट असा आहे. ओके, इथे बेनिफिट असा आहे, इज वी कॅन रियूज द कोड. आपण जो कोड आहे त्याला रियूज करू शकतो. मी हे एकदम व्यवस्थित लिहितो इकडे, रियूज. आपण तो कोड रियूज करू शकतो आणि जेव्हा आपल्याला गरज आहे त्यावेळेस आपण त्याला कॉल करायचा आणि यूज करायचा. हा एक पुढचा पॉइंट आहे. वेन एव्हर वी नीड दॅट कोड, ओके, तो कोड जे आपल्याला ज्यावेळेस पाहिजे, वी कॅन सिम्पली कॉल अ फंक्शन अँड दॅट्स इट. झालं, मग आपण त्या फंक्शनला कॉल करायचं आणि जो काय कोड आपण इकडे लिहिलेला आहे a+b किंवा कुठलाही कोड असला तो इकडे यूज होणार. सो फंक्शन इज सिम्पली अ ब्लॉक ऑफ कोड ज्यामध्ये आपण असा कोड लिहितो की जो आपल्याला रिपिटेटिव्हली यूज करायचा आहे. त्यामुळे आपलं काय होतंय, जो काही कोड रियूज करतोय आपण आणि कोड रिपिटेशन आपलं कमी होतंय. हे सिंपल गोष्ट आहे. आपले साईज कमी होती, त्यानंतर रियुजेबिलिटी वाढते, आपली रिडेबिलिटी आपली इम्प्रूव्ह होते. कारण आपण एकच कोड खूप वेळेस लिहिला तर ते थोडंसं विचित्र वाटतं बघायला. सो सिंपल मध्ये सांगायचं त्याला एखाद्या इंटरव्ह्यूला की इट इज अ ब्लॉक ऑफ कोड इन विच यू राईट सच कोड that will be used repetitively. Okay, so that reduces your code and it increases the reuse of that code, and whenever you need that code you can just simply call a function and that's it. Okay, you'll be using that code. असं सिंपल सांगायचं, दॅट्स इट. याला म्हणायचं फंक्शन. पुढे काय आता, हाऊ टू राईट अ फंक्शन. आय थिंक असं आहे. हाऊ टू राईट, कसं लिहितो आपण, सिंटॅक्स कसं आहे. सिंटॅक्स एकदम सिंपल आहे. व्हॉट इज अ सिंटॅक्स. सिंटॅक्समध्ये तुम्हाला एक कीवर्ड लिहावा लागतो, सांगावं लागतं की आपण इकडे फंक्शन लिहितोय. सो DEF नावाचं कीवर्ड आहे. त्यानंतर तुम्हाला फंक्शनला काय नाव द्यायचंय, तुम्ही द्या फंक्शन नेम, फंक्शनचं नाव द्यायचं. त्यानंतर काय करायचं, असे ब्रॅकेट्स द्यायचे. ब्रॅकेटमध्ये काय देतो आपण, ब्रॅकेटमध्ये देतो इनपुट. ओके, ब्रॅकेटमध्ये देतो इनपुट, त्यालाच आपण पॅरामीटर्स असं म्हणतो. ओके, हे झाले पॅरामीटर्स. आणि त्यानंतर जो कोड तुम्हाला रिपीट करायचा आहे तो एका ब्लॉकमध्ये लिहायचा. सो हा एकदम तुम्ही जर बॉक्स इकडे काढला तर इकडे लिहायचा कोड टू बी रिपीटेड. सो कोड तुम्हाला रिपीट करायचा मल्टिपल टाइम्स, तो इथे लिहायचा. दॅट्स इट. याच्या पुढे जस्ट तुम्हाला हे झाल्यानंतर इकडे सिम्पली असं कोलन द्यावं लागेल आणि इकडून काय सोडायची, जागा सोडायची. ओके, दिस इज इंडेंटेशन. ह्याला म्हणायचं इंडेंटेशन. म्हणजे आपण सेम एक जागा सोडली तर असं समजतं पायथन की हा कम्प्लीट जो काय कोड आहे हा तुमच्या फंक्शनच्या अंडर येतो. सो दिस इज इंडेंटेशन. ओके, सो दिस इज इंडेंटेशन. हे सिंपल आहे. समजलंय प्रत्येकाला. पहिला प्रश्न क्लिअर असेल तर मला चॅटमध्ये पटापट क्लिअर सांगायचंय. विल मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन. चला, अजिबात टाइमपास नाही करायचा, क्विकली सांगायचे क्लिअर आहे म्हणून. एव्हरीवन का नाही होते कॉपी, काय फालतूपणा चालू आहे इथे. चला, ओके. इंडेंटेशन काय असतं, एक्सप्लेन वन्स. इंडेंटेशन एक गोष्ट असते की ज्यावेळेस तुम्हाला एखादा ब्लॉक इंडिकेट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल इथे जाऊया आपण, पॅचेस पायथन, इथे जाणार. ओके, इथे गेलो, विल जस्ट क्रिएट वन फाईल. त्याला नाव देणार आपण डे नंबर 31. ओके, 31. आणि याच्यामध्ये जस्ट क्लिक क्रिएट वन फाईल. यामध्ये मी तुला सांगतो फंक्शन कसं लिहायचं आहे. सो बघा, सिंपल काम आहे. आता DEF असं फंक्शन लिहिलंय बरं, आणि फंक्शनला नाव दिलं मी सॅम्पल, असं फंक्शनचं नाव दिलं आणि याला काहीच इनपुट देत नाही आणि जस्ट हे सिम्पली त्याच्यामध्ये प्रिंट करतोय. सो प्रिंट असं केलं मी SAMARTH किंवा I am सॅम्पल असं करूया. सिम्पल I am सॅम्पल असं आहे केलं. आता हे बघ, ही जी काय जागा सोडली लेफ्ट पासून तर या प्रिंट पर्यंत, हे झालं त्याचं इंडेंटेशन. ओके, तर आता सेम इंडेंटेशन म्हणजे सेम स्पेस आपण लेफ्ट पासून सोडत गेलो तर काय होणार बघा, सेम स्पेस सोडली, परत एक प्रिंट टाकलं मी इथे आणि इथं लिहिलं I am सॅम्पल.
म्हणजे काय, याचा अर्थ असा की जर तुम्ही सेम इकडे स्पेस सोडताय लेफ्ट पासून, इथं पण तुम्ही लेफ्ट पासून सेम स्पेस सोडली, तर हा जो काही टोटल कोड आहे हा या फंक्शनच्या अंडर येतो, असं आपण सिम्पली त्याला सांगतो. जर तुम्ही हे चुकवलं, फॉर एक्झाम्पल आता स्पेस मी इथून चालू केली, प्रिंट आय एम आउटसाइड असं आहे, ओके, एंटर केला आपण. अच्छा, हे राहिलं की इथे, ओके. काय प्रिंट झालं, फक्त आय एम आउटसाइड असं प्रिंट झालेलं आहे. का? कारण जोपर्यंत आपण या फंक्शनला कॉल करत नाही तोपर्यंत या फंक्शनमध्ये असलेला डेटा इकडे आपल्याला यूज करता येणार नाही. मग ज्यावेळेस मी याला कॉल करतो, जस्ट इकडे फंक्शनचं नाव लिहायचं, लिहिलं नाव, हे केलं, तर तुम्हाला दिसेल की फक्त जो असा मेन हे जे काय प्रिंट दोन स्टेटमेंट आपले ज्यामध्ये आय एम सॅम्पल असं लिहिलं आहे, तेच दोन इकडे प्रिंट झालेलं आहे. का प्रिंट झाले? बिकॉज हे इंडेंटेशन प्रॉपर फॉलो करत आहेत. लेफ्ट पासून एका सेम स्पेसवरती आपण या प्रिंटला लिहिलंय आणि त्याच सेम स्पेसवरती आपण दुसऱ्याच प्रिंटला लिहिलंय. त्यामुळे हे जे काही दोन प्रिंट दिसत आहेत हे या फंक्शनच्या अंडर आहेत असं आपण सांगतो. तर हा उपयोग आहे इंडेंटेशनचा. समजलं असेल, आय थिंक. विल मूव्ह टू नेक्स्ट पॉइंट. चलो, कन्फर्म करायचंय मला समजलंय म्हणून ज्यांनी प्रश्न विचारलाय. तो विल मूव्ह टू नेक्स्ट पॉइंट विच इज आर्ग्युमेंट्स. आता काय असतं, आपल्याला कुठल्याही फंक्शनला इनपुट द्यावं लागतं, सिम्पल, आणि आपल्याला काहीतरी आउटपुट भेटतं. मग आता फॉर एक्झाम्पल हा बॉक्स इकडे मी ठेवलाय, या बॉक्समध्ये आपण फंक्शन लिहितोय, दिस इज युअर फंक्शन, हे तुमचं फंक्शन आहे. आणि यामध्ये तुम्ही असं समजा की तुम्ही ऍडिशन करताय ए प्लस बी, यांची तुम्ही ऍडिशन करताय. आता तुम्हाला काहीतरी इनपुट पास करायचंय फंक्शनला, ओके, इनपुट पास करायचंय. तुम्ही आता इनपुट पास केलं, आय थिंक 25 आणि 30 असं इनपुट पास केलं होतं. आता हे जे इनपुट आहे, या इनपुटला तुमचं फंक्शन कसं प्रोसेस करतं किंवा कसं ऍक्सेप्ट करतं हे आपल्याला बघायचंय. आपण थ्रो आणि कॅच बघतो ना, या ठिकाणी थ्रो केला तर कुठेतरी या फंक्शनला या दोन्ही व्हॅल्यू ऍक्सेप्ट करावी लागतील. मग फंक्शनने काय सांगितलं की यार ही जी काही फर्स्ट व्हॅल्यू आहे ना, ही मी ए या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आहे, आणि जी काही दुसरी व्हॅल्यू आहे ती मी बी या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करणार आहे. मग आता 25 कुठे गेला? इथे गेला. आणि 30 कुठे गेला? इथे गेला. या ठिकाणी काय झालेलं आहे, व्हॅल्यूज आर गेटिंग ऍक्सेप्टेड, व्हॅल्यूज इकडे ऍक्सेप्ट होत आहेत. आणि इथे काय होतंय, व्हॅल्यूज आर बिंग पास्ड, म्हणजे व्हॅल्यूज इथे पास होत आहेत फंक्शनला. सो इकडे व्हॅल्यूज आर बिंग पास्ड, फंक्शनला व्हॅल्यूज पास होत आहेत ॲज इनपुट. ओके. मग आता आपल्याकडे दोन टर्म आल्या. काय आलं, अशा काही व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत की ज्या फंक्शनला आपण पास करतोय ॲज अ इनपुट सॉरी. त्यानंतर आपल्याकडे अशा काही व्हॅल्यूज किंवा असे काही व्हेरिएबल्स आहेत जे आपल्या फंक्शनच्या आतमध्ये आहेत. ते काय काम करतायत, ज्या पण व्हॅल्यू आलेल्या आहेत त्यांना ऍक्सेप्ट करायचं काम करतायत. मग आता या दोघांमधले पॅरामीटर्स कोणते आणि आर्ग्युमेंट्स कोणते हे मी तुम्हाला सांगायचंय. सो ज्या व्हॅल्यूज आपण ॲज अ इनपुट पास करतो फंक्शनला, ते असतं आर्ग्युमेंट्स. हे झाले तुमचे आर्ग्युमेंट्स, ओके. त्यानंतर ज्या व्हॅल्यूजमध्ये तुम्ही फंक्शनच्या आर्ग्युमेंट्सला कॅच करता, ओके, त्यांना म्हणायचे पॅरामीटर्स. तर हे झाले पॅरामीटर्स, सिंपल. मग आर्ग्युमेंट्स म्हणजे काय? आर्ग्युमेंट्स म्हणजे असे व्हेरिएबल्स किंवा अशा व्हॅल्यूज ज्या तुम्ही फंक्शनला पास करता ॲज अ इनपुट, त्यांना म्हणायचं आर्ग्युमेंट्स. आणि त्यानंतर अशा व्हॅल्यूज ज्यामध्ये तुम्ही फंक्शनला इनपुट आलेल्या व्हॅल्यूज या कॉपी करता किंवा स्टोअर करून घेतात, त्या गोष्टींना आपण म्हणतो पॅरामीटर्स. समजलं? एवढंच डिफरन्स आहे, बाकी काही नाही. सिंपल एकदम आहे हा प्रश्न. चलो, इज दिस क्लिअर टू ऑल? क्विकली सांगायचं, हे क्लिअर आहे का? विल मूव्ह टू नेक्स्ट क्वेश्चन देन. चलो चलो, इज दिस क्लिअर? लेट मी नो. क्लिअर आहे, परफेक्ट. चला, नेक्स्ट एकदम व्यवस्थित आणि सिंपल प्रश्न आपल्याला बघायचा आहे, आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. व्हॉट इज अन ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड? ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड ही नेमकं काय कॉन्सेप्ट आहे? की का गणलंय आज, याला काय झालंय? शिट. व्हॉट इज अन ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड? ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड नेमकं ही काय कॉन्सेप्ट हे बघायचं. आता काय असतं, मला सांगा की जर एखादा सरकारी कर्मचारी आहे किंवा कुठलाही एखादा एम्प्लॉई आहे कंपनीमधला, दिस इज एम्प्लॉई. चला, मला सांगा, एम्प्लॉई बद्दल आपल्याकडे कॅटलॉग असतो. त्या कॅटलॉगमध्ये, ओके,
त्या एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन स्टोअर असते. काय काय स्टोअर करतो आपण, चला चॅटमध्ये सांगा क्विकली. एखाद्या एम्प्लॉईची जर तुम्हाला इन्फॉर्मेशन स्टोअर करायची असेल तर काय काय स्टोअर करू शकतो आपण, काय काय पॉसिबल आहे. चॅट मोकळे तुमच्यासाठी क्विकली सांगायचे, कमेंट करायचे की काय काय आपण एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन ही स्टोअर करू शकतो. चलो मेल, ओके व्हेरी गुड. मेल आय डी स्टोअर केला त्याचा. त्यानंतर ओके एम्प्लॉई आय डी आपण स्टोअर केला. त्यानंतर गुड, फोन नंबर आपण स्टोअर करू शकतो, विच इज व्हेरी करेक्ट. फोन नंबर. त्यानंतर काय, कॉन्टॅक्ट एकच आहे, ॲड्रेस. त्यानंतर सॅलरी. बस झालं, बस बस जॉईन नीडेड. ओके ठीक आहे. तर आता ही जी काही इन्फॉर्मेशन आहे एखाद्या एम्प्लॉईबद्दल, तर एम्प्लॉईला आपण असं म्हणूया की ही एक एंटिटी आहे. एंटिटी म्हणजे एखादी गोष्ट आहे. तर या एंटिटी रिलेटेड जो काही डेटा आहे आपण कॅटलॉगमध्ये स्टोअर केला आहे. तर काय म्हणता माहिती आहे का, प्रोग्रामिंगमध्ये ही जे काही आपण डेटा स्टोअर केला किंवा कॅटलॉगमध्ये डेटा आपण स्टोअर करतो, तर याला जस्ट मेटा डेटा असं म्हणतात. कोणता, दिस इज मेटा डेटा. मेटा डेटा म्हणजे काय असतो, असा डेटा की जो एखाद्या एंटिटी बद्दल आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो, त्याला म्हणायचं मेटा डेटा. सिंपल. आता एंटिटी एम्प्लॉय बद्दलची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपल्याला कोण प्रोव्हाइड करते, हा कॅटलॉग प्रोव्हाइड करते. सो मेटा डेटा इज अन इन्फॉर्मेशन, ओके, इज अन इन्फॉर्मेशन अबाउट अन एंटिटी किंवा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणा. ओके, इट इज अन एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. ओके, इट टेल्स एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन अबाउट अ एंटिटी. मग एंटिटी कुठलीही असू द्या, तो एम्प्लॉय असेल, त्यानंतर कुठला सीईओ असेल फॉर एक्झाम्पल, किंवा एखादी कार असेल, कारचे पण तुम्ही डिटेल्स कॅटलॉग तुम्ही स्टोअर करू शकता. मग ही गोष्ट झाली. आता काय असतं की ज्या वेळेस तुम्ही कुठलंही फंक्शन लिहिता, फॉर एक्झाम्पल एक फंक्शन लिहिलं मी इकडे डेफ, त्यानंतर सॅम्पल आपल्या फंक्शनचं नाव आहे. त्यानंतर हा फंक्शन काय करतो, ए बी अशा दोन व्हॅल्यूज ॲक्सेप्ट करतोय, आणि त्यानंतर इथे काय करतोय, सी इक्वल टू ए प्लस बी असं करतोय, आणि रिटर्न सी. आता हे ब्रॅकेट्स देत नाही मी, सिम्पल. तर हे आपलं पायथनचं इकडे आपण कोड लिहिलेलं आहे. आता हा जे काय, हे जे काय फंक्शन आहे, ह्या फंक्शनचं नाव काय, सॅम्पल. ओके, फंक्शनचं नाव आहे सॅम्पल. या सॅम्पलला पण आपण काय समजा, ही एक एंटिटी आहे किंवा एखादी गोष्ट आहे. तर याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण कुठे स्टोअर करणार. चला, कुठल्याही फंक्शनची किंवा प्रोग्रामिंगमध्ये कुठल्याही डेटाची इन्फॉर्मेशन आपण कुठे स्टोअर करतो, चला, परमनंट मेमरी स्टोअर करतो की टेम्पररी मेमरीमध्ये स्टोअर करतो, कुठे आपण हे सगळं स्टोअर करतो. चला, मला सांगायचं चॅटमध्ये, हुशारात तुम्ही सगळे, मला माहिती आहे. सो सांगू शकता, हे आपण स्टोअर करतो रॅममध्ये स्टोअर करतो. मग काय असतं, रॅममध्ये पण अशी एक जागा असते. ओके, कॅटलॉग आपण तयार करूया. ओके, दिस इज अ कॅटलॉग. त्या कॅटलॉगमध्ये आपल्याला या सॅम्पलची इन्फॉर्मेशन स्टोअर करायची. मग काय काय स्टोअर करू शकतो आपण, तुम्ही असं स्टोअर करा की यस, हा जो काय ए आहे तो या फंक्शनचा आहे, त्यानंतर हा जो काय बी आहे तो या फंक्शनचा आहे, आणि दोघांचा ॲड्रेस स्टोअर केला इकडे, एक्स आणि वाय हा त्याचा ॲड्रेस आहे. त्यानंतर आपण इकडे सी पण यूज करतो या फंक्शनमध्ये. मग या फंक्शनमध्ये सी पण आहे आपल्याकडे. ओके, त्यानंतर इथे रिटर्न काय करतोय, सी करतोय तो. मग आता ज्या वेळेस तुम्ही या फंक्शनला कॉल करणार, काय झालं, नॉट अंडरस्टूड. काय, सिंपल गोष्ट आहे एकदम. हे बघ, जर तू एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन कुठेतरी स्टोअर करतो, आपण कॅटलॉगमध्ये स्टोअर करतो एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन, मग तसंच यार आपल्याला एखादं फंक्शन आहे, त्या फंक्शनची इन्फॉर्मेशन जर मला स्टोअर करायची कुठेतरी, मग आपल्याला रॅममध्ये जागा लागेल की नाही लागणार श्रेया, येस लागेल, आपल्याला रॅममध्ये जागा लागणार आहे. मग ती जी काही जागा आहे, तो जो काही कॅटलॉग आहे, त्यालाच म्हणायचं ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड. तोच आहे फंक्शनचा ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड. त्याच्यामध्ये काय काय असतं आता, तर जेवढे पण फंक्शनमध्ये तुम्ही पॅरामीटर्स यूज करताय ते आहेत सगळे. आपण सी पण इकडे यूज केला, व्हेरिएबल यूज केला, ते आहे. त्यानंतर इकडे लिहिलं रिटर्न सी. मग वेअर टू रिटर्न म्हणजे परत कुठे जायचं, वेअर टू रिटर्न हे पण इकडे लिहिलेलं असतं. म्हणजे कसं बघा, तुमच्याकडे एक फाईल आहे, ही मोठी फाईल आहे बरं. या फाईलमध्ये टोटल 1000 लाईन्स आहेत, आणि तुम्ही काय केलंय, या लाईन नंबरला तुम्ही फंक्शन लिहिलं, फॉर एक्झाम्पल 12 13 या लाईन नंबरला तुम्ही फंक्शन लिहिलं. त्यानंतर तुम्ही हे फंक्शन कॉल केलं इथे, कुठे कॉल केलं, इथे कॉल केला तुमच्या फंक्शनला. ह्या लाईन नंबर आहे 20. ओके, परफेक्ट. आता हे फंक्शन कॉल केल्यानंतर आपण कंट्रोलवरती जाणार. ओके, हे सगळं एक्झिक्यूट होणार. मग परत कुठे यायचं,
परत कुठे यायचं रे आपल्याला झाल्यानंतर हे लाईन नंबर मला 21 ला यायचं. मग या लाईन नंबर 21 ची इन्फॉर्मेशन आपल्याकडे इथे स्टोअर असते. ओके, सो सिंपल गोष्ट आहे. 3-4 गोष्टी मी तुम्हाला सांगतो, यामध्ये खूप काय असतात पण जस्ट लिमिटेड सांगतो. ओके, सो मेटा डेटा कंटेन्स काय काय असतं आपल्याकडे, व्हेरिएबल ऑफ फंक्शन मध्ये असलेले व्हेरिएबल्स असतात किंवा त्यांनाच आपण पॅरामीटर्स असंही म्हणतो. पॅरामीटर्स, त्यानंतर रिटर्न ॲड्रेस म्हणजे परत कुठे जायचं ते सगळं असतं, अँड अदर इन्फॉर्मेशन, हे बाकीची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये असते. मग हा जो काय मेटा डेटा आहे फंक्शनचा, यालाच आपण म्हणतो इट इज अन ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड. दॅट्स इट. सो इट इज अन ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड. सो ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड समजलं प्रत्येकाला काय असतो. ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड ही जस्ट एक टर्म आहे. तर ही वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला डिफरंट हे बघायला भेटेल अजून याचं नवीन क्लेचर. पण सिम्पल एक वर्ड आहे ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड. म्हणजे मेमरीमध्ये आपण ज्या वेळेस कुठल्याही फंक्शनची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन स्टोअर करतो त्याला म्हणायचं आपल्याला मेटाडेटा म्हणायचं त्याला. त्यामध्ये व्हेरिएबल्स असतात, फंक्शन्स असतात, पॅरामीटर्स होत्या फंक्शनचे, रिटर्न ॲड्रेस कुठे जायचं आपल्याला परत, त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन असते बाकीची जी आपल्याला सध्या गरजेची नाही आहे समजण्यासाठी. एवढंच आपल्याला सध्याला गरजेचं आहे. सो समजले प्रत्येकाला ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड काय असतो. इज दिस क्लिअर टू ऑल? व्हॉट इज अन ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड? ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड हा एक सिम्पल इन्फॉर्मेशन असते फंक्शनबद्दल की जी काहीतरी आपल्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड करते. फॉर एक्झाम्पल व्हेरिएबल्स असेल, त्यानंतर त्या फंक्शनमध्ये काय काय पॅरामीटर्स यूज केलेले आहे, रिटर्न ॲड्रेस कुठे आहे आपला, त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन फंक्शनची काय लॉजिक आहे त्याच्यामध्ये, हे सगळं असतं तिथं. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल तर चॅटमध्ये सांगायचे, आणि नसेल तर लास्टला मला परत एकदा विचारा. सो दिस इज अन ॲक्टिव्हेशन रेकॉर्ड. मग आता याच्याच रिलेटेड एक नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. तो क्वेश्चन आहे की यार रिकर्शन हा काय प्रकार आहे आणि ते कसं वर्क करतं, याचं एक ओव्हरऑल अंडरस्टँडिंग काय आहे रिकर्शनचं, ते मला तुम्हाला सांगायचं की हा जो स्टॅक आहे आपण जिकडे यूज करणार आहे स्टॅक, तो कसा वर्क करतो. ओके, सो व्हॉट इज अ रिकर्शन आणि हाऊ डज इट वर्क. सो रिकर्शनची एकदम सिम्पल जी काय एक्झाम डेफिनेशन आहे ती आहे की कॉलिंग अ फंक्शन इट सेल्फ इन अ फंक्शन्स बॉडी. म्हणजे त्या फंक्शनच्या बॉडीमध्ये स्वतःलाच कॉल करायचा, त्याला म्हणायचं रिकर्शन. सो रिकर्शन इज अ कॉन्सेप्ट. ओके, कॉन्सेप्ट इन विच आपण काय करतो, इन विच वी कॉल सेम फंक्शन, ओके, सेम फंक्शन इन फंक्शन्स बॉडी. बघा, म्हणजे त्याच बॉडीमध्ये त्याच फंक्शनच्या कोडमध्ये स्वतःलाच कॉल करायचा. कसं ते आता फॉर एक्झाम्पल इकडे लिहिलं डेफ ॲडिशन. ओके, असा कोड लिहिला आणि याला ए आणि बी पास केलं. बरं, आता हा फंक्शनची बॉडी आहे ना, तर या बॉडीमध्ये लाईन नंबर 1 लिहिली, 2 लिहिली, 3 लिहिली, आणि इथे परत मी ॲडिशनलाच कॉल केला स्वतः. बघा इकडे ॲडिशनला कॉल केला आणि इकडे काहीतरी 20 किंवा 30 असं काहीतरी पास करून दिलं याला, आणि हा ब्लॉक इकडे कंप्लीट केला. म्हणजे इथे नक्की झालंय काय इथे, तर इथे बघा, ज्या वेळेस तुम्ही फंक्शनच्या बॉडीमध्ये, दिस इज बॉडी, या बॉडीमध्ये तुम्ही एक कॉल दिलाय स्वतःलाच, सेल्फ कॉल टू सेल्फ कॉलिंग, तर याच कॉन्सेप्टला आपण रिकर्शन असं म्हणतो. ओके, सो दिस इज रिकर्शन. हे काय आहे, दिस इज रिकर्शन. मग आता बघा, मी तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक फंक्शनला आपला स्वतःचा काय असतो, एक मेटाडेटा असतो. मग जर तुम्ही सेम फंक्शन मल्टिपल टाइम्स कॉल करताय, मग हे सगळं कोण मॅनेज करतं, आणि परत कुठे यायचं मागं कंप्लीट झाल्यानंतर, कसं सगळं फ्लो असला पाहिजे, हे सगळं कोण मॅनेज करणार. तर आपल्याकडे यासाठी एक डेटा स्ट्रक्चर आहे, सगळ्यांना ते माहीत असेल, नसेल तर मी सांगतो. आपल्याकडे एक स्ट्रक्चर आहे, दॅट इज स्टॅक नाव स्ट्रक्चर. ओके, सो दिस इज स्टॅक काय असतो, एक डेटा स्ट्रक्चर आहे. डेटा स्ट्रक्चर म्हणजे वे टू ऑर्गनाइज डेटा ऑर्गनाइज करायचा एक वे आहे. इट इज वे टू ऑर्गनाइज डेटा. मग डेटा कसा ऑर्गनाइज करायचा, तर याचं एक वैशिष्ट्य आहे. हा काय करतो, हा लास्ट इन फर्स्ट आउट असं, म्हणजे जो डेटा तुम्ही शेवट टाकला तो सगळ्यात पहिले बाहेर करतो किंवा डिलीट करतो. लास्ट इन म्हणजे आपण काय केलं, इनपुट केलं.
ओके, डेटा इनपुट करतोय आपण, टाकत चालतोय, आणि फर्स्ट आउट म्हणजे काय, हा डेटा त्याने डिलीट केला. मग आता हे कसं चालतं, फॉर एक्झाम्पल तुम्ही पुस्तकांचा स्टॅक बघितलं असेल, तर ज्यावेळेस तुम्ही एकावर एक अशी पुस्तकं ठेवतात, फॉर एक्झाम्पल दिस इज अ बुक, हे एक बुक आहे. ओके, आणि यावर तुम्ही काय केलं, अजून एक बुक ठेवलं, हे बुक ठेवलं, यावरती अजून एक बुक ठेवलं तुम्ही. ओके, सो आता हे 3 बुक्स आहे माझ्याकडे, 1 2 3, हे तुम्ही ठेवले. सगळ्यात आधी तुम्ही कोणाला ठेवलं मला सांगा. चलो, फर्स्ट कोणाला ठेवलंय आपण, फर्स्ट कोणतं बुक ठेवलं आपण, बुक नंबर 3. त्यानंतर सेकंड कोणतं बुक ठेवलं आपण, बुक नंबर 2. त्यानंतर आपण काय केलं इथे, आपण लास्ट, ओके, लास्ट बुक कोणतं ठेवलं आपण, बुक नंबर 1. आता जर तुम्हाला पिक करायचं एक बुक इकडे, ओके, लेट स्टार्ट पिकिंग. ओके, पिक करायचे. सो फर्स्ट तुम्ही कोणाला पिक करणार, चला, कोणतं बुक तुम्ही पिक करू शकता फर्स्ट एकदम स्टार्टला, बुक नंबर 1 ला आपण पिक करतो. म्हणजे इथं काय झालं, लास्ट इन, सगळ्यात लास्ट कोण गेलंय, दिस इज बुक 1, हा लास्ट इन झाला, आणि ज्यावेळेस आपण पिक करतोय, काढतोय, तर काय झालं, हे फर्स्ट आउट. ओके, तर हे जे काही कॉन्सेप्ट आहे याला म्हणायचं लास्ट इन फर्स्ट आउट, असं स्ट्रक्चर आहे, लास्ट इन फर्स्ट आउट, LIFO, लिफो. तर असं स्ट्रक्चर आहे स्टॅक नावाचं. मग आता सेम गोष्ट आपल्याला पण करायची, या बुक्सच्या ऐवजी फक्त आपल्याला काय टाकायचं, इथे ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड टाकायचे मेमरीमध्ये, दॅट्स इट. एक फंक्शन तुम्ही लिहिलंय, थोडक्यात आपण इकडे असं करूया, ह्याला एक मी इथे स्टॅक बनवतो, असा स्टॅक बनवला, आणि एक फंक्शन आहे f, फंक्शनचं नाव काय देणार मी इकडे, सॅम्पल, आणि इकडे टाकलं n. ओके, आणि इथे करणार प्रिंट n, आणि इथे असं लिहितो मी, इफ n ग्रेटर दॅन 0, मग काय करायचं आहे, तुम्ही सॅम्पलला परत एकदा कॉल करायचं आहे, आणि n-1 आहे, असं तुम्हाला करायचं आहे. सो चला, आता हे ट्राय करायचं आहे मला. मी n ची व्हॅल्यू काय दिली इकडे, 3 दिली बरं, थोड्या वेळासाठी. आता फंक्शनने काय केलं, सगळ्यात आधी सॅम्पल याला गेला, 3 गेला. मग ज्या वेळेस असं फंक्शन चालू होतं आपलं एखाद्या डेटाने, काय होतं, लगेच तुमच्या मेमरीमध्ये एक मेटा डेटा क्रिएट केला जातो. फॉर एक्झाम्पल हा आपला मेटा डेटा आहे बरं, हा ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड आहे. कोणासाठी हा ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड, सॅम्पल फंक्शनसाठी आहे. असं सॅम्पल फंक्शन की जो 3 ॲज अ इनपुट घेतोय पहिल्यांदी. मग काय होणार, चला यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करूया. n ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 3 आहे. चला अजून काय याच्यामध्ये प्रिंट करतोय हा, सो इकडे प्रिंट करणार हा 3 ला, प्रिंट केलं, आउटपुट आलं माझं 3. मग पुढे काय केलं, इफ n ग्रेटर दॅन 0, आता हा जो 3 आहे ग्रेटर दॅन 0 आहे का, इज ग्रेटर दॅन 0, येस इट इज ग्रेटर दॅन 0. मग काय झालं, परत सेम फंक्शनला कॉल केला, सॅम्पलला, n-1 ला कॉल केला. सो इकडे कोणाला कॉल केला, इकडे सॅम्पल 2 ला कॉल केला. मग आता जसा सॅम्पल 2 ला कॉल जाणार, तशी ही व्हॅल्यू होणार 2, 3 च्या ऐवजी 2 व्हॅल्यू झाली. आता 2 व्हॅल्यू झाली म्हटल्यानंतर माझ्याकडे अजून एक ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड तयार होणार, कोणासाठी, सॅम्पल 2 फंक्शनसाठी, सॅम्पल 2 फंक्शनसाठी. याला पण सेम, n ची व्हॅल्यू काय झाली आपली, 2 झाली. आता मग हा काय करणार, प्रिंट करणार 2 ला, मग 2 ला प्रिंट करून टाका. केला 2 ला प्रिंट, येस केला. त्यानंतर हा यांनी चेक केलं की यार 2 ग्रेटर दॅन 0 आहे का, आहे बाबा. मग काय करून टाका, परत सॅम्पलला कॉल करायचा. कोणाला कॉल करायचा, सॅम्पल, आणि पास करताना n-1 करायचा. यांची व्हॅल्यू काय 2 आहे, मग 1 पास करून द्यायचा याला. आता 1 पास केला, परत वरती आला तो, आता व्हॅल्यू आणली त्यांनी 1, मग 1 व्हॅल्यू आणली, परत पहिल्यापासून फंक्शन स्टार्ट झालं आपलं. म्हणजे नवीन ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड जाणार इथे. ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड गेला आता सॅम्पल 1 साठी, गेला ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड. मग आता n ची व्हॅल्यू काय झाली, 1 झाली. चेक करा, परत प्रिंट करायचं आहे ना आधी, सो प्रिंट करा 1 ला. मग 1 इकडे प्रिंट झाला, येस परफेक्ट. नंतर चेक केलं त्याने 1 ग्रेटर दॅन 0 आहे का, आहे म्हटल्यानंतर त्याने सॅम्पल ऑफ n-1 ला कॉल केला. मग कॉल कोणाला जाणार तिकडे, सॅम्पल 0 ला कॉल जाणार. ठीक आहे, सॅम्पल 0 ला कॉल केला, आणि जसा सॅम्पल 0 ला कॉल केला, इथे झालं, त्याने काय केलं, एक नवीन ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड क्रिएट केला इथे, सॅम्पल 0चा. इथे त्यामध्ये n ची व्हॅल्यू काय झाली, 0 झाली. त्यानंतर तो बोलतोय प्रिंट करा कोणाला, 0 ला प्रिंट करा. मग त्याने 0 ला इकडे प्रिंट केलं. प्रिंट करून झाल्यानंतर आपण चेक करतोय, इफ n ग्रेटर दॅन 0, 0 ग्रेटर दॅन 0 आहे का, नो.
0 ग्रेटर दॅन 0 नाहीये, म्हणजेच काय, हा कोड एक्झिक्यूट होणार नाही, आपला बाहेर येईल. याच्या पुढे काय, इथे फंक्शन एंड होतंय, फंक्शन एंड. मग मला सांगा सध्याला आपण कोणतं फंक्शन एक्झिक्यूट करतोय, या तिघांपैकी सध्याला कोणतं करतोय आपण, सगळ्यात लेटेस्ट वालं. चला चॅटमध्ये सांगायचंय, प्रत्येकाने टाइमपास नाही करायचा आहे, क्विकली एकदम. सगळ्यात रिसेंट आपण कोणतं फंक्शन यामधलं आपलं काम चालू आहे, सॅम्पल 0, सॅम्पल 1, सॅम्पल 2 की सॅम्पल 3. चला स्टॅक बघून समजतंय की नाही तुम्हाला ऍटलिस्ट काय चाललंय ते. चला एनीवन आहे का कोणी हुशार आपल्याकडे. खूप सिंपल आहे. सगळ्यात रिसेंट वालं काय आपलं एक्झिक्युशन चालू आहे, कोणाचं चालू आहे बाबांनो, सॅम्पल 0 चालू आहे आपलं. याचं सगळ्यात वरचं जे काय स्टॅक आहे याचं चालू आहे ना. मग हा संपला. आता ज्या वेळेस हा संपतो, याचं एक्झिक्युशन आपण संपणार आहे. मग आता मला सांगा, सॅम्पल 0ला आपण कोणाच्या ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड मधून कॉल केलंय, याचा मला आन्सर. चला आता सॅम्पल 0ला मी कोणाच्या ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड मधून कॉल केलेला आहे, 1च्या ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड मधून कॉल केले. मग हा जर संपला म्हणजे हा डिलीट झाला, थोडक्यामध्ये स्टॅक मधून हा डिलीट झाला. डिलीट, डिलीटेड. ओके, हा डिलीट झाला. मग डिलीट झाल्यानंतर आपला कंट्रोल कुठे जाणार आता, याला ज्यांनी कॉल केलं, कुणी कॉल केलेला इथं केलंय बघा. ओके डन, सॅम्पल 0. मग सॅम्पल 0 त्याने झालं, मग हा पण संपला ना. आता याच्या पुढे काही आहे का, काहीच नाहीये. मग सॅम्पल 1 पण इकडे आपला डिस्कार्ड होऊन जाणार. झाला डिस्कार्ड, डिलीट झाला. मग सॅम्पल 1 ला कोणी कॉल केला बाबांनो, सॅम्पल 1 ला कॉल केला सॅम्पल 2 ने. मग इथे या, याचं पण काम आपलं संपलेलं आहे आता, कारण याच्या पुढे काहीच नाही, एंड आहे फंक्शनचा. झालं कट, हे पण आपलं डिलीट झालं. आता सॅम्पल 2 पण आपलं डिलीट झालेलं आहे. मग सॅम्पल 2 ला कोणी कॉल केलंय, इथून कॉल केलं सॅम्पल 3. मग सॅम्पल 3 जवळ आला आणि सॅम्पल 3 मध्ये पण त्याने ह्याच्या पुढे काय आहे का, काहीच नाही, फंक्शन एंड. मग इथे पण हा रेकॉर्ड इकडे डिलीट झालाय. मग ऍट दी एंड, मग इकडे ऍट दी एंड स्टॅक गेट्स एम्प्टी. ओके, मग आता हे शिकलोय आपण. आता बघूया आपण इन्सर्शन कोणत्या ऑर्डरमध्ये केलंय आणि ज्यावेळेस आपण डिलीट केलं किंवा बाहेर काढली ती ऑर्डर कशी आहे. सो दिस इज फर्स्ट इकडे इन्सर्शन ऑर्डर. मला सांगा कोण सगळ्यात आधी गेलं याच्यामध्ये, सॅम्पल 3 to 1 पैकी सगळ्यात आधी गेला सॅम्पल 3. त्यानंतर कोण गेलं, सॅम्पल 2. त्यानंतर कोण गेलं, सॅम्पल 1. आणि त्यानंतर गेलं सॅम्पल 0, सॅम्पल 0. आणि जे काही डिलीट ऑर्डर आहे, डिलिशन ऑर्डर, ती सांगा मला. चला डिलिशन ऑर्डर, व्हॉट इज डिलिशन ऑर्डर, कशी आहे डिलिशन ऑर्डर ही. सगळ्यात आधी आला सॅम्पल 0 बाहेर आला. ओके, त्यानंतर कोण, सॅम्पल 1 बाहेर आला. त्यानंतर सॅम्पल 2 बाहेर आला आणि त्यानंतर सॅम्पल 3 बाहेर आला. म्हणजेच काय, सगळ्यात लास्ट कोणाला टाकला आपण, याला. सो दिस इज लास्ट इन, लास्ट इन. आणि सगळ्यात पहिले कोण बाहेर आला, तोच बाहेर आला. सो दिस इज फर्स्ट आउट. म्हणजेच आपण इकडे काय तयार केलंय किंवा काय मेंटेन करतोय आपण इकडे, असं स्ट्रक्चर, वेटा, असं स्ट्रक्चर मेंटेन करतोय की जे आहे लास्ट इन आणि फर्स्ट आउट. आउट, त्यालाच आपण स्टॅक असं म्हणतो. ओके, आणि स्टॅक हा यूज केला जातो रिकर्शन या कॉन्सेप्ट मध्ये. ओके, समजलंय प्रत्येकाला काय असतं रिकर्शन आणि कसं ते वर्क करतं. चलो समज असेल तर मला चॅटमध्ये प्रत्येकाने सांगायचंय क्लिअर आहे, क्लिअर आहे. विल गो टू नेक्स्ट अँड व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन, दॅट इज प्रॉपर्टीज ऑफ अ लिस्ट. चला चला चला, एव्हरीवन मीन्स एव्हरीवन. आय वॉन्ट एव्हरीवन टू टाइप इन द चॅट की क्लिअर आहे तुम्हाला हे सगळं. व्हेरी नाईस. चला, लिस्टच्या प्रॉपर्टीज आपल्याला इकडे लिस्ट करायच्या आहेत. लिस्टच्या प्रॉपर्टीज कशी लिहितो आपण, लिस्ट. सो लिस्ट 1 इक्वल टू, आपण यूज करतो स्क्वेअर ब्रॅकेट्स, 1 2 3 4. ही तुमची लिस्ट आहे. दिस इज सिंटॅक्स. सो पहिली प्रॉपर्टी लिस्टची काय आहे, 8 यूज आहे. चॅटमध्ये सांगा मला. चला, प्रत्येकाला माहिती आहे, बट डाऊट इज वाय इट विल डिलीट इन रिकर्शन. आता मला सांग शार्दूल की एखाद्या गोष्टीचं काम जर मेमरीमध्ये संपलेलं आहे
मग तो कशाला स्टोअर करून ठेवेल? डिलीट करून टाकेल ना तो, त्याचं काम झालेलं आहे आता, त्या फंक्शनचं एक्झिक्युशन झालेलं आहे. मग त्याला तो का ठेवणार? मेमरीमध्ये प्रोग्राम संपल्यानंतर काहीच उरत नाही त्या प्रोग्राम रिलेटेड. समजलंय? असं जर करत राहिले, ते स्टोअर करत राहिले, तर तुमची रॅम भरून जाईल, स्लो होऊन जाईल सगळा डेटा, पीसी तुमचा किंवा लॅपटॉप तुमचा. सो सिंपल काम आहे ना. जर काम नाही तर कशाला आपण उगाच सीपीयूचे रिसोर्सेस, सीपीयूला ताण द्यायचं डोक्याला कामं नावाचा. त्यामुळे ते डिलीट करत चालतात. आणि दॅट्स इट, एवढंच आहे काही. चला, मला लिस्टच्या प्रॉपर्टीज सांगायच्या, प्रत्येकाने चॅटमध्ये लिस्ट करायची आहे. चला, काय असतं? इट युजेस स्क्वेअर ब्रॅकेट्स. लिस्ट ही स्क्वेअर ब्रॅकेट यूज करते. स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे असे ब्रॅकेट्स. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी काय आहे लिस्टची? इट स्टोअर्स कलेक्शन ऑफ डेटा. कलेक्शन ऑफ डेटा. चला, लिस्टची प्रॉपर्टी. ओके, सो आर टॉकिंग अबाउट आफ्टर कंप्लीशन ऑफ प्रोग्राम सेशन. येस, करेक्ट. सो थर्ड पॉईंट सांगायचं आहे मला काय आहे लिस्टचा. लिस्ट इट म्युटेबल. इट इज म्युटेबल म्हणजे काय? डेटा कॅन बी अपडेटेड. त्यामधला डेटा हा आपण अपडेट करू शकतो. पुढची प्रॉपर्टी काय आहे लिस्टची? चौथी प्रॉपर्टी, लिस्टमध्ये आपण डुप्लिकेट एलिमेंट्स ठेवू शकतो का? हा, इट कॅन हॅव heterogeneous data. ओके, दॅट मीन्स डिफरंट डेटा. वेगवेगळ्या टाईपचा डेटा आपण लिस्टमध्ये ठेवू शकतो. एकदम बरोबर. 5वा पॉईंट काय लिस्टबद्दलचा? डुप्लिकेट्स अलाउड आहे का? सो डुप्लिकेट्स काय आहेत? अलाउड आहेत की नाही? अलाउड. ओके, डुप्लिकेट्स अलाउड. परफेक्ट. त्यानंतर इन्सर्शन ऑर्डर जी आहे ही मेंटेन केली जाते का? इन्सर्शन ऑर्डर किंवा ऑर्डर्ड आहे का हे कलेक्शन? इट इज ऑर्डर्ड कलेक्शन. ओके, इट इज ऑर्डर्ड कलेक्शन. नाऊ साईज कशी आहे लिस्टची मला सांगा. ती स्टॅटिक आहे की डायनेमिक आहे? चला, 7th पॉइंट इज साईज इज डायनामिक. ओके, परफेक्ट. आय थिंक एवढे पॉईंट सफिशियंट आहे लिस्ट बद्दल. समजलंय सगळं लिस्टचं. त्यानंतर लिस्टचे ऑपरेशन्स काय काय? आता चला, ऑपरेशन्स काय काय करू शकतो आपण लिस्टमध्ये. तर पहिले काय करू शकतो? सगळ्यात आधी आपण वी कॅन ऍड. ओके, त्यानंतर आपण रिमूव्ह करू शकतो. आपण इंडेक्स फाइंड. अच्छा, एक राहिलं बरं का, 8 पॉईंट. लिस्ट आर इंडेक्स्ड म्हणजे इंडेक्सिंगचं ते यूज करतात. सिंपल आहे. इंडेक्स बघू शकतो. त्यानंतर आपण काउंट करू शकतो. त्यानंतर आपण इकडे अपडेट करू शकतो डेटा. अजून काय करू शकतो? इकडे आपण सॉर्ट करू शकतो आणि असे बाकीचे डिफरंट ऑपरेशन्स आहेत लिस्टचे. ओके, सो हे नॉर्मल ऑपरेशन्स आहेत. ऑपरेशन म्हणजे फंक्शनची नावं एक्झॅक्टली बोलत नाही. ऑपरेशन म्हणजे आपण काय टास्क परफॉर्म करतोय, तर हे सगळे टास्क आपण लिस्टवरती परफॉर्म करू शकतो. समजलं प्रत्येकाला? लेट्स गो टू नेक्स्ट पॉईंट देन. चॅटमध्ये सांगायचे प्रॉपर्टीज ऑफ लिस्ट तर इकडे झालेल्या आहेत. नेक्स्ट वी कॅन थिंक अबाउट प्रॉपर्टीज ऑफ अ टपल. प्रॉपर्टीज ऑफ टपल. चला, समजलंय? क्लिअर असेल तर एकाने तरी सांगा मला. ऍटलिस्ट एक जरी क्लिअर आहे तर आय विल जस्ट मूव फॉरवर्ड. चलो, प्रॉपर्टीज ऑफ टपल. सो टपल कसं रिप्रेझेंट करतो आपण? टपल 1 इक्वल टू 1 2 3 4. चला, क्लिअर, व्हेरी गुड. फर्स्ट प्रॉपर्टी टपलची, इट युजेस कोणते ब्रॅकेट यूज करतो? राउंडेड ब्रॅकेट्स. ओके, राउंडेड ब्रॅकेटचा टपल हा यूज करतो. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी अशी आहे टपल बद्दलची की टपल इट स्टोअर्स काय? इट स्टोअर्स कलेक्शन ऑफ हेटेरोजिनियस डेटा. वेगवेगळ्या टाईपचा डेटाचं कलेक्शन आपण स्टोअर करतो. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, टप्पलमध्ये आपण काही ॲडिशन किंवा डिलिशन करू शकतो का? नाही करू शकत. सो इट इज इम्युटेबल. टप्पल हा इम्युटेबल आहे. दॅट मीन्स कॅनॉट बी चेंज्ड. ओके, त्यानंतर फोर्थ पॉईंट काय टप्पलमधला की टप्पलमध्ये आपण डुप्लिकेट्स
आर अलाउड. डुप्लिकेट डेटा आपण टपलमध्ये टाकू शकतो एकदम इझिली. नंतर 5th पॉईंट अबाउट ऑर्डरिंग. इट इज ऑर्डर्ड कलेक्शन. हे ऑर्डर्ड कलेक्शन आहे. 6th पॉईंट काय झालं 6 पॉईंटमध्ये आपल्याला बोलायचंय अबाउट, आपण लिस्टचे काय बघितलं 6 पॉईंट काय होतं, डुप्लिकेट झालं, ऑर्डर्ड झालं. हा साईज बद्दल बोलूया. चला याची जी काय साईज आहे, सो साईज इज फिक्स्ड आफ्टर क्रिएशन. एकदा क्रिएट झालं की ती साईज फिक्स असते. ओके, कुणीतरी चॅटमध्ये आन्सर सांगितलंय, बघूया काय आहे. It uses rounded brackets, perfect, stores collection of data, tuple is ordered, duplicates allowed, tuple is unmutable क्या immutable. हाँ, it is very fast, size static, used when you want to store data in ordered. Okay, very good. त्यानंतर एक पॉइंट राहिलाय, त्यांनी सांगितलेलं आहे की it is very fast. ओके, व्हेरी फास्ट नाही म्हणणार, फास्ट म्हणूया ॲज कम्पेअर्ड टू लिस्ट. इट इज फास्ट, बघा इथे फास्ट ॲज कम्पेअर्ड टू लिस्ट. का बरं? कारण त्याला काही ताणच नाही डोक्याला, ना अपडेट करायचं ना काय करायचं, काय करायचं, एकदा तयार झालं झालं, फक्त फाइंड करायचं बस, एवढंच ऑपरेशन त्याच्याकडे आहे. त्यामुळे त्याला बाकी काही मॅनेज करायची गरज नाही. सो दॅट्स वाय इट इज फास्ट. आणि आपण हा यूज कधी करतो त्याच्यावर तुम्हाला सांगायचंय. तर हे झालं सगळं कशाबद्दल आहे, टपल बद्दल झालं. सो समजलं इथपर्यंत. आपण डायरेक्ट बघूया डिफरन्स यांच्या दोघांमधला. वी हॅव टू फाइंड अ डिफरन्स बिटवीन बोथ टपल अँड काय हे नेक्स्ट पॉइंट, डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल. खूप सिंपल प्रश्न आहे, आपण क्लासमध्ये पण घेतलेला आहे आणि आता पण घेतो. डिफरन्स बिटवीन लिस्ट अँड टपल. टपल आणि लिस्ट मध्ये काय डिफरन्स आहे, तर आता जे आपण बघितलं तोच डिफरन्स आहे. आता मी हे कॉपी करणार ॲज इट इज, जस्ट कॉपी एव्हरीथिंग आणि इथे येणार एका साईडला जस्ट हे पेस्ट करून टाकणार. सिंपल. याला थोडंसं मी छोटं करतोय. ओके, हे झालं. अजून करायची गरज वाटते का? ओके वेट. ओके, तर हे झालं कोणाबद्दलचं, हे टोटल आहे लिस्ट. सो दिस इज ऑल अबाउट लिस्ट. आणि त्यानंतर एक पार्टिशन इथे मध्ये मी करतो आणि इथे आपल्याला लिहायचं आहे अबाउट टपल. आणि सेम डिफरन्स आपण इथे स्टडी करूया. सो अगेन सिंपल पॉइंट टू अंडरस्टँड. अरे बापरे, हां हां, ये खाली चल. गुड. तो इथपर्यंत सी अँड देन इथे पेस्ट केलं. थोडी साईज विल डिक्रीज, जेवढं आपल्याला दिसेल तेवढं. आणि इथे पॉईंट ॲड करून टाकला. आणि हा इंडेक्सिंग बद्दल पण, इट इज इंडेक्स्ड. ओके, इट इज इंडेक्स. मग आता जो काय मेन डिफरन्स आहे टपल मधला, तो तुम्हाला इकडे क्लिअरली दिसत असेल की जो तुम्हाला दिसतोय म्युटेबिलिटी आणि इम्युटेबिलिटी बद्दलचा. व्हेरी एमपी क्वेश्चन, लिस्ट वर्सेस टपल. सौरभने टाकलेले नोट्स, व्हेरी इम्पॉर्टंट. मेमरी युसेज पण आहे, इन द सेन्स की कोणत्या टाईपची मेमरी इकडे यूज करतो, तर ते इकडे आपल्याला सांगावं लागतं. आय एम नॉट अन म्यूट राणी, सो इफ यू आर नॉट गेटिंग माय व्हॉइस देन तू थोडंसं नेटवर्क तुझं चेक कर. आय थिंक माझं व्हॉइस परफेक्ट इकडे चाललेलं आहे. ओके, सो मेन डिफरन्स आपल्याला दिसतोय म्युटेबिलिटी आणि इम्युटेबिलिटीमध्ये. सो हा आहे मेन डिफरन्स. कुठे गेला, इट इज म्युटेबल आणि इट इज इम्युटेबल. बाकी तर सगळं सेम आहे. साईज इज फिक्स असते इकडे, साईज इज डायनेमिक असते. एवढंच आहे याच्यामध्ये. हे फास्ट आहे थोडंसं आणि इट इज कम्पॅरेटिव्हली स्लो आहे. तर हा मेन डिफरन्स आहे दोघांमधला आहे. तुम्हाला जसं एक्सप्लेन करतो तसं करायचंय, जसं मी तुम्हाला एकदम थोडक्यात सांगतो. सिन्स इट्स म्युटेबल, देन व्हॉट्स द पॉईंट ऑफ बिंग इंडेक्स्ड. इंडेक्स, अरे इंडेक्स आपण कशासाठी यूज करतो, ट्रॅव्हर्सिंगसाठी यूज करतो ना. हे टपलमध्ये जर तुम्हाला ट्रॅव्हर्स करायचे, बघायचे कुठे काय स्टोअर्ड आहे, तर इंडेक्स तुम्हाला लागेलच ना. सो दॅट्स वाय. फॉर एक्झाम्पल, तुम्ही फॉरलूप यूज करता, फॉरलूपमध्ये रेंज आहे ते तुम्हाला टपल देते. मग त्या रेंजमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी यू नीड इंडेक्स. असं तुम्ही डायरेक्टली नाही करू शकत काही पण. ॲक्सेस करण्यासाठी, रीड करण्यासाठी यू विल नीड द इंडेक्स.
ओके, ॲड रिमूव्ह अपडेट करू शकतो लिस्ट. हां, परफेक्ट. इथं लिहिले ऑपरेशन लिहिले आणि इकडे ऑपरेशन काय आहे, फक्त ऑपरेशन आहेत काउंट आणि इंडेक्स. काउंट बघायचं की एखादं एलिमेंट किती आहे आणि कोणत्या एलिमेंटची इंडेक्स काय हे जर तुम्हाला बघायची तर हे दोनच ऑपरेशन्स आहेत आपल्याकडे. ओके, समजलंय? शुड बी गो नेक्स्ट. लास्ट 2 क्वेश्चन्स फॉर टुडे. चलो, इन द चॅट क्लिअर आहे सगळ्यांना? डिफरन्स इंटरव्ह्यू मध्ये विचारणार म्हणजे विचारणार, पायथनच्या इंटरव्ह्यू मध्ये. सिंपल सिंपल सिंपल, एकदम सिंपल आहे. चलो चलो चलो, हे का पेस्ट होत नाही? काय फालतूपणा आहे. इकडे कुठे झाला पेस्ट? चला, लास्ट कोणाच्या प्रॉपर्टीज राहिल्या आपल्या? प्रॉपर्टीज ऑफ आधी आपण सेट बघूया. सो प्रॉपर्टीज ऑफ सेट. काय सेटच्या प्रॉपर्टीज? सो मला सांगा, सेट कोणत्या ब्रॅकेट्स यूज करतो इकडे? प्रॉपर्टीज ऑफ सेट. सो जर मी असं लिहिलं, माय सेट इक्वल टू 1 2 3 4 असं लिहिलं, सो सेट युजेस which brackets? Curly brackets. Okay, so set uses curly brackets म्हणजे असं त्याला म्हणायचं कर्ली ब्रॅकेटचा यूज करायचा. हा सेट इज अ फंक्शन आहे ते. अक्षता जर तू यूज केलं तर तुला डायरेक्टली एम्प्टी सेट भेटून जाईल. सो इकडे जर तू असं माय सेट इक्वल टू असं केलं, सेट केलं, तर हा जो सेट असणार आहे दॅट इज एम्प्टी सेट तुला भेटून जाईल. ओके, सो इकडे आपण लिहिण्यासाठी डायरेक्ट तुला व्हॅल्यू टाकायची असेल तर यू कॅन यूज दिस कर्ली ब्रॅकेट्स. त्यानंतर मला सांगा, सेटमध्ये आपण कलेक्शन स्टोअर करतो. ओके, कलेक्ट्स हेटेरोजिनियस डेटा. वेगवेगळ्या टाईपचा डेटा आपण इकडे स्टोअर करतो. मी हे व्यवस्थित लिहितो. हेटेरोजिनियस डेटा इकडे आपण स्टोअर करतो. त्यानंतर मला सांगा अबाउट डुप्लिकेट्स. डुप्लिकेट्स अलाउड आहे का सेटमध्ये? डुप्लिकेट्स आर नॉट अलाउड. डुप्लिकेट्स अलाउड नाही आहे सेट्समध्ये. त्यानंतर सेटमध्ये इंडेक्सिंग करू शकतो का आपण? किंवा ऑर्डर फिक्स आहे का? चौथा पॉईंट, ऑर्डर इज नॉट फिक्स. ओके, ऑर्डर इज नॉट फिक्स. पण स्मॉल इंटिजर्ससाठी किंवा स्मॉल डेटासाठी तुम्ही इकडे ऑर्डर इकडे तुम्ही फिक्स समजू शकता. ओके, फॉर स्मॉल इंटिजर्स बघा इकडे किंवा डेटा. ओके, इट कॅन गिव्ह यू ऑर्डर्ड डेटा. स्मॉल अमाऊंट ऑफ डेटासाठी तुम्हाला तो ऑर्डर्ड डेटा देऊ शकतो, पण तरी त्याच्यावरती भरोसा ठेवायचा नाही आपण. सो ऑर्डर इज नॉट फिक्स, डुप्लिकेट अलाउड करत नाही. आणि जर ऑर्डरच फिक्स नाही आहे तर मला सांगा इंडेक्सिंगचा यूज आहे का? ओके, इट डज नॉट युजेस इंडेक्सिंग. मग इंडेक्सिंगचा काय फायदाच नाही आहे. इंडेक्सिंग करून त्यामध्ये काही फायदा नाही. मग एवढंच आहे सेटमध्ये, बाकी काही नाही. सेटमध्ये आपण म्युटेबल आहे की नाही ते पण बघा इकडे. 6 इट इज म्युटेबल. सेटमधला डेटा तुम्ही चेंज करू शकता. दॅट्स इट अबाउट सेट. आणि नंतर याचा पुढचा पॉइंट आहे तो आहे डिक्शनरी. बापरे, डिक्शनरी बद्दल सांगा मला. चला एक एक करून सांगायचे प्रॉपर्टीज. हाऊ टू राईट अ डिक्शनरी इन द चॅट. क्विकली. प्रॉपर्टीज ऑफ बघायचे आपल्याला आता डिक्शनरी. प्रॉपर्टीज लिहित की व्हॅल्यूज कॅन बी डुप्लिकेट. अच्छा हां, चला. तर आता डिक्शनरी ही एक की व्हॅल्यू पेअर आपलं एक कलेक्शन आहे. इट इज अ की व्हॅल्यू पेअर टाईप ऑफ कलेक्शन. व्हेरी कूल. पण कशी लिहितो डिक्शनरी? सो तुम्ही असं करू शकता. कशी लिहायची सांगा मला इकडे. माय डिक्शनरी इक्वल टू कसं लिहितात? चॅटमध्ये येऊन सांगायचं मला. चॅटमध्ये कसं लिहितो आपण डिक्शनरी? आपण कर्ली ब्रॅकेटचा यूज करतो. त्यानंतर इथे की व्हॅल्यू पेअर लिहितो. फॉर एक्झाम्पल नेम इज समर.
ओके, असं लिहितो आपण. त्यानंतर आपण इकडे एज, ओके, असा पॅरामीटर लिहिला 25. त्यानंतर अजून काय लिहिलं इकडे मी, काय करूया, बस दॅट्स इट. दोनच व्हॅल्यू आपल्याकडे आहे आणि काय करायचंय मला, असं कोमा सेपरेट करायचं. त्यामधला हा जो काय पार्ट आहे, हा जो पार्ट आहे, यांना म्हणायचं कीज, या कीज असतात. आणि हे जे काय ना या दोन, यांना म्हणायचं व्हॅल्यूज. ओके सर, असं तुम्ही डिक्शनरी लिहू शकता. नाव लेट्स ट्राय की आपण यामध्ये काय काय प्रॉपर्टी इकडे लिहू शकतो. सो पहिली प्रॉपर्टी आहे आपली की डिक्शनरी युजेस कर्ली ब्रॅकेट्स अँड की व्हॅल्यू पेअर. ओके, की व्हॅल्यू पेअरचा यूज करतो, बट कोमा सेपरेटेड. कोमाने आपण प्रत्येक एंट्री सेपरेट करतो, बट कोमा सेपरेटेड एंट्रीज, कोमा सेपरेटेड एंट्रीज या सगळ्या आहेत. नंतर बघायचं आपल्याला की यामध्ये आपण काय करू शकतो, हेटेरोजेनियस डेटा तर स्टोअर करतो, ती सांगायची गरज नाही. व्हॉट अबाउट म्युटेबिलिटी आणि इम्युटेबिलिटी. चला, इज इट म्युटेबल? इट इज म्युटेबल. त्यानंतर थर्ड पॉइंट असा आहे, आपण डुप्लिकेट्स बद्दल बोलूया. सो डुप्लिकेट्स काय काय डुप्लिकेट असू शकतो. चला, डुप्लिकेट्स व्हॅल्यूज आर अलाउड. डुप्लिकेट व्हॅल्यूज अलाउड आहे, बट डुप्लिकेट कीज आर नॉट अलाउड. बट डुप्लिकेट कीज आर नॉट अलाउड. डुप्लिकेट कीज अलाउड नाही आहेत. त्यानंतर तुम्हाला जर ऍक्सेस करायचं असेल, ओके, ऍक्सेस्ड युजिंग, परत एकदा व्यवस्थित लिहितो सो दॅट समजेल तुम्हाला. ऍक्सेस युजिंग, जर तुम्हाला एखादा व्हॅल्यू, एखादा डेटा ऍक्सेस करायचा तर तुम्ही कसं यूज करता, युजिंग कीज. तुम्ही जिकडे कीचं नाव टाकलं तर तुम्हाला त्याचे रिलेटेड व्हॅल्यू भेटून जाईल. सिम्पल. अजून काय पॉईंट राहिला आपला ह्याच्यामध्ये, डुप्लिकेट झालं, ऑर्डर्ड. येस, ऑर्डर्ड पण आहे हे, इट इज ऑर्डर्ड. ओके, व्हॉट नेक्स्ट, काय राहिलं याच्यामध्ये आपल्या डिक्शनरीमध्ये, काय पॉईंट राहिले अजून, चेक. आणि जर तुम्हाला तुमच्याकडे एक्स्ट्रा एखादा पॉईंट असेल तर मला सांगा. साईज म्हणजे काय, डायनॅमिक, हां रे ते तर आहेच. ओके, परफेक्ट. 7 साईज इज डायनॅमिक. आणि हा इन्सर्शन ऑर्डर म्हणजे ऑर्डर आहे. मला सांगा, बॅकएंडला, ओके, किंवा एकदम रॉ लेवलला हा कुठल्या कॉन्सेप्टची यूज करतो की व्हॅल्यू स्पेस स्टोअर करण्यासाठी. सो ॲट दी बेस लेवल इट युजेस काय, हॅश टेबल्स टू स्टोअर की व्हॅल्यू पेअर्स. की व्हॅल्यू पेअर. ओके, त्याचा तो यूज करतो. सिम्पल आहे. हॅश टेबल जर काय माहिती नाही तुम्हाला तर यू कॅन सिम्पली सर्च. सो येस, दॅट्स इट. आपण काय काय बघितलंय, ऑल क्वेश्चन्स आपण सगळे कव्हर केलेत आज. टोटल 9 क्वेश्चन्स आपण स्टार्ट केलंय. व्हॉट इज अ फंक्शन पासून, काय असतं काय नाही, कसं लिहायचं, त्यानंतर डिफरन्स बिटवीन आर्ग्युमेंट्स अँड पॅरामीटर्स काय असतात ते आपण बघितलं. देन ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड काय असतो ते आपण बघितलं. रिकर्शन काय असतं, कसं ते वर्क करतं, लिस्टच्या प्रॉपर्टीज काय, टपलच्या प्रॉपर्टीज काय, दोघांमधला काय डिफरन्स आहे, सेटच्या प्रॉपर्टीज काय आणि डिक्शनरीच्या प्रॉपर्टीज काय. आता आपला शेवटचा सेगमेंट असा आहे की यामध्ये आपल्याला मार्क करायचे की कोणते व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत आणि कोणते इम्पॉर्टंट आहे आणि कोणते क्वेश्चन तुम्ही फक्त वाचून जायचे किंवा जास्त कमी फोकस करायचं त्यावरती. चला, सो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता आहे सगळ्यांना कळलं असेल, VIMP, व्हेरी IMP. त्यानंतर हा एक क्वेश्चन आहे, VIMP, व्हेरी IMP. त्यानंतर डिक्शनरी काय असते, VIMP. ओके, त्यानंतर लिस्ट आणि टप्पल हे कंबाईनली मी याला VIMP करतो. ओके,
आता आपण मार्क करूया इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते कोणते. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की तुम्हाला विचारू शकतात रिकर्शन काय आहे. सो दिस इज IMP. आणि तुम्हाला अजून विचारू शकतात की ऍक्टिव्हेशन रेकॉर्ड बद्दल तुम्हाला विचारणार नाही कोणी, फंक्शन पण नाही, जास्तीत जास्त तुम्हाला सेटच्या प्रॉपर्टीज. सो इकडे IMP. ओके. आणि हे बाकीचे क्वेश्चन नॉर्मल आहेत, सो तुम्हाला वाटलं तर तुम्ही करू शकता. ओके, समजले प्रत्येकाला. दिस वॉज ऑल अबाउट डे नंबर 31, ज्यामध्ये आपण टोटल 9 क्वेश्चन्स कव्हर केले. डे नंबर 30ला आपण 7 क्वेश्चन्स कव्हर केलेले आहेत. एवढे सगळे टोटल आपले क्वेश्चन झालेले आहेत. विल प्लॅन, जर अजून एखादी काही क्वेश्चन असेल माझ्याकडे तर आपण अजून एक सेशन यावरती प्लॅन करूया. अदरवाईज आपण नेक्स्ट डेला एखादी नवीन कॉन्सेप्ट शिकणं विल स्टार्ट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट डे नंबर 31. थँक्यू.